आईबापाचा अति लाड, एकुलता एक मुलगा असणार आहे. आणि ती म्हणला की मला काय करायचं मला जगून, म्हणून ती उडी टाकाय गेला. चुका 2 ठिकाणी झाली. एक तर 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. गाई चरायला बांधलेत. चिंगी बांधली फक्त. आपली म्हातारी गाय आहे ती, तिला असंच रिकामं सोडलंय. फक्त लक्ष ठेवायचं. इकडे सूर्यफुलाला वरती मकाला जाऊन देऊन येऊन द्यायचं नाही फक्त. आणि बघा कसं गायींच्याकडं संरक्षण करतात. गाय आता आपली ही पटापटा खात नाही. वय झालंय आता हिचं. तिकडं जा जरा. चल तिकडं. पटांगणात खा येतं. सूर्यफुलाच्या कडेने येऊ नको. सूर्यफूल काय खाणार नाही, पण नासून टाकणार. चांगलं आलंय आता आपलं सूर्यफूल. फुलायला लागलंय. आणि ह्याच्यावर मधमाशांच्या प्रजाती, भुंग इतकं फिरायला लागलेत की मला 20 वर्षापूर्वीचा दिवस आठवलं की त्यावेळेस सूर्यफुलाची शेती आमच्या भागात जास्त असायची. आणि असंच भुंग सगळीकडं फिरायचं. भीती वाटायची. कोट्याची घरं असायची आणि काडाची. आणि ते बांबू असायचं ना त्याच्या आतमध्ये, तर त्या बांबूमध्ये राहायला त्यांना जागा असायची. आता ती घरं राहिली नाही ती. आणि हाका कसे भुंग आहेत बघा. म्हटलंच होतं. लगेच चालली सूर्यफुलाकडे. तिला जरा लांब लावती आणि मग जाते त्यांना पाणी द्यायला. मग दार धरायला चालू होते. का ग? चल. तिला काय होतं, आयतं टाकलेलं तर खाऊ वाटत नाही, म्हणून रिकामी सोडत असते मी तिला. 2-3 तास रिकामी सोडली का नाही. चल. चांगलं पोट भरते तिच्या मनाने. जेवढं पाहिजे तिला चांगलं खायचं तेवढं खाते. चल ग चल. गाईच्या पलीकडे सोडून येते आता हिला. तर मकावर पाणी चालू आहे. आणि हे साऱ्यात आपलं पाणी कडलं आलंय बघा. ह्या साऱ्यावर पाणी आहे आता. हे साऱ्यावर पाणी कुठवर आलंय. पाणी खाली आले की मोडायला सांगायचं. आलं आता शीतपर्यंत आलं. थोडं. आणि आपल्या इकडे बघा गोकर्ण कसलं भारी आलं इथं. फुलं लागले ह्याला. शेंगा सुद्धा लागल्यात. ह्याला फळ असतं बरं का. सगळ्यात आलेला आहे. पलीकड पण आहे. इथं आहे. हे बघा. हे सगळं गोकर्ण याला फुल आहे. आणि मला ह्याची फुलं लय आवडते. केना गवताची, केनपट म्हणतो आम्ही ह्याला. इतकी भारी दिसते ती ना. आता ह्यात तुम्हाला एवढी चकाकी फुलावरचं ती दिसणार नाही, पण इतकं सुंदर हे फुल दिसतं का नाही. लय सुंदर फुल दिसतं ही. सगळी तशीच फुलं आहेत. सगळीकडे येते. बघायला इतकं भारी वाटतं की लय भारी वाटतं. ओ मोडा होय वा. मोडा दार मोडा आता. मकतनं अलीकडून पलीकडे आवाज जात नाही लवकर. लय ओरडा लागते. चला आता दार
अंधार भरले. आणि सूर्यफूल बघा आता दिवस इकडं आहे आणि सगळ्यांची तोंड दिवसाकडे आहे, दिवसाकडे आहे ती हे का. जिकडं दिवस आहे तिकडं सूर्यफुलाची तोंड असते ती. इकडून बघितलं तर फुलं दिसत नाही ती, आणि आपण आता पुढे गेल्यानंतर मागं फिरून बघितल्या बघा फुलं कशी दिसते ती. असं वाटतं की सगळ्यांनी आपल्याकडे तोंड केलं ते. आणि आता बघा इकडं सगळ्यांनी आपल्याकडे तोंड केलं असं वाटतं. गंमत आहे पिकांची सुद्धा बघा. राम राम मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मित्रांनो, काटा काटा मारते. एक घटना लई वाईट घडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मुलगा, त्याची काहीतरी मागणी असेल त्याच्या आईबापाला, आणि काहीतरी झालं म्हणून ती जीव द्यायला गेला. त्याच्या मागं त्याचा आई बाप आणि त्याच्या मागं माणसं सगळी. तिथं सगळी शूटिंग काढणारी बी लय होते. चूक काय झाली, त्याची काय मागणी असेल त्याच्या आईबापाने पुरी केली नसेल. मला ती नेमकं माहीत नाही, मी ऐकून आहे पण खरं खोटं माहीत नाही. आईबापाचा अति लाड, एकुलता एक मुलगा असणार आहे, आणि ती म्हणला की मला काय करायचं काय करायचं मला जगून, म्हणून ती उडी टाकाय गेला. चुका दोन ठिकाणी झाली. एक तर तिथं जी आजूबाजूला जी माणसं होती का, ते सगळ्यांनी कॅमेरा असं चालू केलं, मोबाईल. ज्या टायमाला असं मोबाईल चालू करतात आणि पुढच्या माणसाला कळतं की बाबा आपल्यावर सगळ्यांनी कॅमेरा धरलेला आहे, तेव्हा ती ज्या मूडमध्ये असतो ती मूड 10 पट अजून वाढतो. झालं ती त्याचा बाप त्याला वाचवायला गेला तिथं, ती पडायला लागला. पडताना त्याच्या बापाला बी धरलं त्याने, आणि ते बी पडला, त्याच्या बापाला बी घेऊन पडला. बिचारी ती आई म्हणणारी होती, 5व्या सेकंदाला तिने अंग सोडून दिलं खाली. तिघच्या तिघ मायलेकरं वरनं खाली पडून त्यांचा जीव गेला. किती अवघड गोष्ट आहे, लयच अवघड गोष्ट आहे. अशा रीलसुद्धा मला बघू वाटत नाही, पण ते अचानक पुढं आली आणि ती कसं काय झालं हे असं आहे. तर असू मंडळी, ज्या टायमाला एखाद्या व्यक्ती जीव द्यायच्या विचारात असतो ना, त्याची कधी शूटिंग काढू नका. तुम्ही जर तसं करताय ना, तर त्याच्या त्या मूडमध्ये अजून 10 पट वाढ होत असते. लक्षात असू द्या, तुम्ही त्याला प्रोत्साहन देताय ह्याचा अर्थ. तुम्ही एखादी गोष्ट शूटिंग जर काढताय ना, तर ती अजून वाढणार. लक्षात असू द्या, ही एक ही आहे. कशी आहे मका आपली. आता ही शेवटचं पाणी आहे मकाला. एवढं पाणी झालं की मग संपला विषय. हां, चालू आहे. हाय बरी हिरवीगार आहे अजून. अजून काय पाहिजे. इकडल्या सूर्यफुलाला पाणीच नाही. आता आपल्या विहिरीत सुकायला सुद्धा लागली. एवढं पाणी नाहीये, सुकायला कारण लागली. पाणी फुटायला पाऊस कुठाय. झिम 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 नुसती येतंय. आबाळ असं येतंय आणि जातंय, काही नाही पाऊस. सुकायला लागली. लय सुकलं, सुकायला लागलं नाही, लय सुकलं. मोटर बंद पडली आपली आणि मी चाललो बघायला. एक तर पाणी निघलं असेल, नाही तर लाईट गेली असेल. आणि सूर्यफूल आपलं जवळजवळ 30 ते 40% उमललंय. अजून सगळं उमलायचंय, तरी सुद्धा किती सुंदर दिसायला लागले बघा. मधमाशा सुद्धा मस्त काम करते ते ह्याच्यावर. भुंगण हिंडलंय इथं मधमाशी. इथं चालू आहे खुरपान, गावात मागं पडते. आणि इकडं गाई सोडल्या ते आपण चरायला. शांत चरते ते दोघे बी. त्यातल्या एका गायीपाशी बगळं आहे. इथं गवत खाताना गवतावरनं जी किडं उठतात का, ती बगळं खातात. त्यांना त्याचं लय भारी वाटतं. पाऊस लय उघडीप दिली मोठीच्या मोठी. पावसावर आलेली तूर आहे ही. पण आता जर पाऊस नाही पडला तर पिकं येणार नाही. आणि विहिरीत एवढं पाणी बी नाही द्यायला. तरी पण मला वाटते हां, चारी करून घ्यावी, थोडं 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 रोज भिजवावं. आता आहे का नाही, रोज आता पुढच्या आठवड्यात रातपाळी लागते. तास 2 तास रोज दारावी असं वाटायला लागले मला. हां,
पाऊस नाही पडला तर मग तूर बी नाही यंदा. वरचं सूर्यफूल तर सुकायला लागलं. एवढं नाही. काय असेल ते असलं तर काय करायचं, विलाज नाही. शांत राहायचं. कितीतरी हातपाय खोडलं तरी काय उपयोग होणार आहे का? काही उपयोग होणार नाही. माणसाने शांत राहावं बघा, एवढंच मला कळतं. समाधानी समाधानी बस. फक्त एवढंच. बारीक असा पाऊस यायला लागलाय. पाऊस आला की मला बरं वाटतं, पण पाऊस जरा मोठा पाहिजे. एवढ्या पावसाने काहीच होत नाही. गवतं सुद्धा परत थोडी सुकल्यासारखी दिसायला लागली. मी घरी आलतो, व्हिडिओ अपलोडिंगला ठेवला होता. व्हिडिओ सोडला. आज तारीख आहे, माझ्या तारीख सुद्धा लक्षात राहत नाही. आज 22 आहे, 22 तारीख आहे, 22 ऑगस्ट. आणि मी चाललोय आता गायींकडं. ही ढगारा जरा उतरला तर बरं होईल, पण नाही.